आणि आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे महाराष्ट्रात मंगळवारी आचारसंहिता लागू होणार आहे। दुपारी 3:30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असेल। विधानसभा निवडणुकीची दुपारी घोषणा होणार आहे। महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुका जाहीर होणार आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दुपारी 3:30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असेल। विधानसभा निवडणुकीची दुपारी घोषणा होणार आहे। आजच आचारसंहिता लागू होणार असल्याची माहिती मिळते। महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुका जाहीर होणार आहेत। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर। मनोज, महाराष्ट्रात मंगळवारी आचारसंहिता लागू होणार आहे, कारण दुपारी 3:30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असेल। या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रज्ञा, आपण आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे केंद्रामध्ये आणि आपण महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता आजपासून लागणार आहे। आणि आपण बघितलं किती टप्प्यामध्ये निवडणूक कधी होणार आहे, किती टप्प्यामध्ये होणार आहे याबाबत देखील आज घोषणा होणार आहे आणि सर्वांची उत्सुकता याकडे लागलेली आहे। आणि आपण 3:30 वाजता दुपारी मनोज, तुमच्या बाजूलाच मनीषा कायंदे ताई आहेत, तर त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता का? कारण आज पत्रकार परिषद आहे आणि या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया। नक्कीच 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 आपल्या बरोबर शिवसेनेच्या नेत्या आहेत मनीषा कायंदे, आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, आज निवडणूक आयोगाकडनं आपण पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे। आज आचारसंहिता देखील लागू शकते काय? आचारसंहिता केव्हाही लागू शकेल, आपल्याला त्या सगळ्या गोष्टीची अपेक्षा आहे आणि लवकरच निवडणुका जाहीर होतील। आम्ही जनतेसाठी काम केले, 2.5 वर्ष माननीय मुख्यमंत्री अविरतपणे काम करत आहेत, रात्रंदिवस काम करत आहेत। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची त्यांना भक्कम साथ आहे, जनतेची साथ आहे, शिवसैनिकांची साथ आहे आणि त्यामुळेच आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच पाठवू। ताई, आपली तयारी पूर्णपणे झाली आहे शिवसेनेची, त्यांच्या निवडणुका कधी लागतील कशा प्रकारे? बघा, शिवसैनिक कायमच तयार असतात आणि शिवसैनिक अविरत काम करत असतात, जनतेमध्ये असतात। आमच्या शाखांच्या माध्यमातून जनतेपर्यंत सतत काम पोहोचत असतं। गेल्या 2.5 वर्षामध्ये शासन आपल्या दारी असेल, लाडकी बहीण असेल, लेक लाडकी असेल, शेतकऱ्यांचा 1 रुपया पीक विमा असेल, अनेक गोष्टी आहे। युवकांसाठी जे अप्रेंटिस आणि एसटी योजना आली, लाडका भाऊ ज्याला आपण म्हणतो, एसटी घेतलेले निर्णय, महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी अन्नपूर्णा योजना असेल, केंद्राच्या ज्या विविध योजना आहेत, या सगळ्यांचा पाढा वाचावा तितका थोडा आहे। आणि ह्या नुसत्या घोषणा नाही त्या पोचल्या आहेत। लाडक्या बहिणींच्या बाबतीत देखील किती टीका केली, कोर्टात देखील गेलं, तुम्ही बहिणींना लाचखोर बनवताय का, भीक देताय का, इतक्या वाईट शब्दामध्ये लाडक्या बहिणींची अवहेलना करण्यात आली। परंतु सरकारने दाखवून दिलं की सरकार कमिटेड आहे। ताई, आज आपल्याला आपलं अभिनंदन आणि आज राज्यपाल आंदोलनामध्ये आपल्या नावाची वर्णी लागलेली आहे, काय सांगा? माननीय एकनाथजी शिंदे यांचे तर मी प्रथम आपल्या माध्यमातून आभार मानते। त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय तो मी नक्कीच सार्थ करेन। ते एक हाडाचे कार्यकर्ते स्वतः आहेत, ते स्वतःही सतत काम करतात आणि कार्यकर्त्याला तर निश्चितच बसू देत नाहीत आणि आम्ही तसेच आहोत। आम्ही त्यांच्या पावलावर पावली ठेवून पुढे जाण्याचा सतत प्रयत्न करतोय आणि त्यांनी मला ही संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। ताई, लाडक्या भावानी बहिणीला ही मोठी गिफ्ट दिलेली आहे। हो, असं म्हणायला हरकत नाही। दिवाळीपूर्वीच हा निर्णय झालेला आहे, नक्कीच आनंदी आहे। त्याबरोबर मी माझे कुटुंबाचे, म्हणजे आई, माझा भाऊ, त्याच्या दोन्ही मुली, त्यांचे मी खूप खूप आभार मानते। माझ्या वडिलांचा फोटो दिसतोय मला, तर त्यांचेही आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेतच आणि तमाम शिवसैनिकांच्या शुभेच्छा सतत माझ्या पाठीशी। महिला आघाडी आमची खूप मोठी आहे, त्या महिला आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे देखील मी आभार। काय पण यामध्ये उभाटा गट करण्यात आलेली आहे, त्याच कसं बघते? बघा, टीका होतच असते, राजकारणामध्ये आपण काम करत राहायचं असतं। मुख्यमंत्री आम्हाला नेहमी सांगतात टीकेकडे लक्ष देऊ नका, ते स्वतःही टीकेकडे लक्ष देत नाही, काम करत राहतात। काही आचारसंहिता आता ही तशी कधीही लागू शकते आणि आपण बघू शकतो यामध्ये मोठ्या प्रमाणात ही निवडणूक त्यामध्ये कशा प्रकारे तुम्ही काम करणार? आम्ही प्रत्येक जण झोकून देऊन काम करणार, समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आम्ही पोहोचू, प्रत्येक घरापर्यंत पोहोचू। आमची ऑलरेडी कुटुंब भेट लाडकी बहीण कुटुंब भेट सुरू आहे। प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आम्ही जनजागृती करणार आहोत। सरकारच्या सगळ्या योजनांचा फायदा मिळालेला आहे की नाही, कोणी राहिलं तर नाही, हे सगळं आम्ही पाहत आहोत। त्यामुळे
पण येणारे 1.5 महिने हा काम करायचं आहे निवडणुकीसाठी. आणि जी यामध्ये जी आपण जर मनोज, मंत्रिमंडळाची विधानसभेत बैठक- महायुती समोर काय आव्हानं असतील? मंत्रिमंडळाचं आता अजून काही होईल की नाही मला शंका आहे, परंतु जे निर्णय झालेले आहेत कालपर्यंत, काल तर सगळ्यात मोठा निर्णय झाला टोल माफीचा. मुंबईच्या 5 टोल नाक्याला एंट्री पॉइंटला लाईट मोटर व्हेकलला टोल माफी मिळाली. मला वाटतं हा खूप मोठा निर्णय आहे आणि हा थेट जनतेच्या हृदयापर्यंत पोहोचणारा निर्णय आणि हे केवळ एकनाथजी शिंदेच करू शकतात. काही विधानसभेचे निर्णय कशा प्रकारे आव्हान असतील तुम्हाला? आव्हान विरोधकांचं आहे, कारण आम्ही कधी कुठली निवडणूक लाईटली घेत नाही आणि कोणालाही गृहीत धरत नाही. जनतेला तर आम्ही अजिबातच गृहीत धरत नाही, फक्त आम्हाला जनतेचे आशीर्वाद आहेत. आम्हाला जनतेचे आशीर्वाद हवेत असं मनीषा कायंदे यांच्याकडनं सांगण्यात आलं. जी 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 धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि बातचीतसाठी. आपण पाहतोय विधानसभा निवडणुकीची दुपारी घोषणा होणार आहे. दुपारी 3:30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुका जाहीर होणार आहे आणि आजच आचार संहिता लागू होणार आहे. तर आपल्यासोबत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे महेश तपासे हे जोडले गेलेले आहेत. महेशजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, येतोय. नमस्कार. जी जी आजच महाराष्ट्रात मंगळवारी आचारसंहिता लागू होणार आहे. दुपारी 3:30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेत निवडणुका जाहीर होतील. आता सध्या महाविकास आघाडी समोर विधानसभेत काय आव्हान आहेत? महाविकास आघाडी समोरपेक्षा महायुतीमध्ये आव्हानं जास्ती आहेत, कारण त्यांचं सरकार असंवैधानिकरित्या बसलेलं आहे. महाराष्ट्राची तिजोरी मोकळी केलेली आहे. महाराष्ट्रातले जे जटिल प्रश्न ते सोडू शकलेले नाही. जे काय निर्णय घेण्यात आले, अगदी कालपर्यंतचा निर्णय हा प्युअरली निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेण्यात आलेला. लोकांचं हे जर करायचं असतं तर 2 वर्षांनी पण करता आलं असतं, परंतु तशी भूमिका विद्यमान सरकारची नाही. आणि सरकार हे पाठीमागे खंजीर खुपसून, म्हणजे स्वतःच्या मूळ पक्षाला दगा देऊन, त्याचे आमदार चोरून, त्या पक्षाची निशाणी चोरून, त्या पक्षाचं नाव चोरून हे सरकार स्थापन झालेलं आहे. त्याचा वाद अजून प्रलंबित आहे. तो वाद कधी निर्णय लागेल ते मला माहिती नाही, लागेल की नाही लागेल ते मला माहिती नाही. परंतु जनतेच्या न्यायालयामध्ये आज दुपारी 3:30च्या नंतर जनतेच्या न्यायालयामध्ये हा वाद जाणार. जो काय मतदानाचा टप्पा असेल त्याच्यात जनता आमचं भूमिका स्वीकारेल की आमची भूमिका नाकारेल ते बघू आता पुढे काय असतंय. जी 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 धन्यवाद तपासेजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात. आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट हे जोडले गेलेले आहेत. शिरसाटजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? नक्की. जी शिरसाटजी, खरं तर आता आजच आचारसंहिता लागू होईल, विधानसभेची तारीख जाहीर होईल, विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होईल, आचारसंहिता लागू होईल. आणि आत्ता माझा असा प्रश्न तुम्हाला की आत्ता महायुती समोर विधानसभेत काय आव्हानं असतील? आणि दुसरं म्हणजे आता कालच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आले आणि विरोधकांकडून सातत्याने आता टीका केली जाते की हे निर्णय निवडणुकीच्या दृष्टीने घेण्यात आलेले आहेत, निवडणूक समोर ठेवून घेण्यात आलेले आहेत. या संदर्भात आपली प्रतिक्रिया? हे बघा, निवडणुकीची आचारसंहिता आज उद्या लागेल, 2 दिवसांनी लागेल, हे सर्वांच्या मनामध्ये एक शंका होती, कधी लागते. जी. आणि जो पक्ष सत्तेत असतो तो पक्ष सत्ता चालवताना येणारी निवडणूक हा डोळ्यासमोर ठेवतो. हे काही लपलेलं नाही, हे उघड सत्य आहे. आणि मग त्यावेळेला अशा काही जे काही प्रलंबित प्रश्न असतील जे आपल्याकडून आतापर्यंत झाले नाहीत, आता आचारसंहिता लागलाय, तातडीने ते केले पाहिजे, सोडवले पाहिजे, ज्याच्यामुळे मॅसेज पण चांगला जाईल आणि पक्षालाही सुद्धा फायदा होईल. हे काय आम्हीच केलंय का? काँग्रेसच्या राज्यामध्ये झालं नाही का? त्या महाविकास आघाडीचे जे लोक आहेत त्यांनी सत्ता सोडताना किती किती जी आर काढले होते, किती सगळ्या घोषणा किंवा जी आर काढणं हे सर्व करणं ह्यांनी केलं नाहीत का? परंतु कसं आहे माहितीये का, आपण केलेलं ते चालतं, इतरांनी केलेलं ते पाप. अशा पद्धतीने बोलून चालत नाही हो. म्हणून हे निवडणुकीमध्ये आता जे काही त्याच्या पूर्वी केलेल्या घोषणा आहेत त्याची अंमलबजावणी झाली आणि त्याचा खरी तर यांना पोट उठलेला आहे. जी जी धन्यवाद शिरसाट, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात. तर आपल्यासोबत राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी हे जोडले गेलेले आहेत. मिटकरीजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय?
हो पोहोचते. जी जी. आचारसंहिता आज लागू होईल. दुपारी 3:30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल. विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर होणार आहे आज. तर यावर आपली प्रतिक्रिया. आता महायुती समोर काय आव्हानं असेल? महायुती लोकसभेत ज्या चुका झाल्या महायुतीकडून, ती महायुती या चुका लक्षात घेऊन विधानसभेत मैदानात कशा प्रकारे उतरेल? महाराष्ट्राच्या विधानसभेची आता मुदत संपली आहे, त्यामुळेच नवीन आदर्श आचारसंहिता दुपारी 3:30 वाजल्यानंतर लागू होणार आहे महाराष्ट्रामध्ये. त्या संदर्भात इलेक्शन कमिशनची प्रेस कॉन्फरन्स आहे. आणि राहिला प्रश्न महायुतीचा, तर महायुतीने जे काही निर्णय आता लोकहितार्थ घेतलेत, शेतकऱ्याच्या, महिलांच्या, तरुणांच्या हितार्थ जे निर्णय घेतलेत, तेच विजन आमचं जमेची बाजू असेल. लोकसभेमध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करून आम्ही विधानसभेला सामोरं जात आहोत. फक्त आम्हाला अडचण एकच असेल, महाविकास आघाडीच्या फाटक्या तोंडाच्या लोकांची आमच्यावर होणारी खालच्या पातळीवरची टीका. त्यातली 2-4 नावं मी स्पेसिफिक सांगू शकतो. उत्तम जानकर असतील, संजय राऊत असतील, हे अशा प्रकारे नीच पातळीवर जाऊन बोलणारच आहेत. पण तरी आम्ही डोक्यात ते न ठेवता फक्त आमचं विकासाचं महाराष्ट्राचं विजन डोळ्यासमोर ठेवून आगामी निवडणुकांना महायुतीमध्ये सामोरं जाणार आहोत. एक संघ घट्ट राहू. जे लोकसभेत घडलं ते चित्र तुम्हाला विधानसभेत दिसणार नाही. परत महायुतीची सत्ता राज्यामध्ये स्थापन होईल, अशा प्रकारे आमचा प्रचार प्रसार आणि समोरच्या सगळ्या स्ट्रॅटेजी असतील. मिटकरीजी, खरं तर महायुतीची ही चर्चेत असलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आणि कालच मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय हे विधानसभेच्या दृष्टीने घेतलेले निर्णय असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. यावर आपली प्रतिक्रिया? नाही, विरोधक ज्यावेळेस सत्तेत होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी पटापट सगळे निर्णय घेतले होते ना. हे निर्णय काही लोकांना आमिष दाखवण्याकरता नसतात, जनतेच्या हितासाठी घेतले गेलेले निर्णय असतात. आत्ताच मी ऐकलं आणि ते वास्तव पण आहे. महाविकास आघाडीच्या काळात उद्धवजी मुख्यमंत्री असताना शेवटच्या कॅबिनेटमध्ये पटापट निर्णय झाले. त्यावेळेस त्याच्यावर कोणी आक्षेप नव्हता घेतला. आणि त्यामुळं प्रत्येक सरकारचं काम असतं की आता आचारसंहिता लागण्यापूर्वी पटापट निर्णय घ्यायचे, जनतेच्या विश्वासात आणखी सार्थकी उतरायचं. लाडकी बहीण योजना जी लोकप्रिय झाली ती नक्कीच विरोधकांच्या पोटछूळ उठवणारी आणि जनतेच्या मनात उतरणारी आहे. त्यामुळं आम्ही जे काही निर्णय घेतो आहोत ते जनहितार्थ घेतो आहोत आणि कॅबिनेटमध्ये निर्णय होतच असतात. त्याला काही वेगळं वळण द्यायचं काम नाही. ते तुतारी गटाचं तर ते ठरलेलं आहे. काल तुतारी गटाची तुम्ही सभा बघितली असेल फलटणची. काय फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचं सरकार कसं कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा वाजवते यावरच चर्चा, ती यावरच त्यांची निवडणूक लढवतील. आमच्याकडे मात्र विकास कामं आणि जनता हे दोनच गोष्टी असतील. जी मिटकरीजी, लोकसभेत बेसावधपणा कुठेतरी महायुतीला भोवलाच आणि आता विधानसभेत कितपत सावधगिरीने महायुती उतरते? लोकसभेमध्ये महायुतीत तिन्ही मित्र पक्षांनी एकमेकाचं जे काम करायला पाहिजे होतं तसं झालं नाही. याचं उदाहरण म्हणजे बारामती लोकसभा, जे हर्षवर्धन पाटलांनी स्वतःच्या तोंडून बोलून दाखवलं होतं की अदृश्यात आमचे सुप्रियाताईंच्या सोबत होते. याचा अर्थ भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं तिथं काम केलेलं होतं, म्हणजे इंदापूर भिगवण या भागामध्ये. पण आता असं ज्यावेळेस लक्षात आलं या सगळ्या चुका, त्यावेळेस एक स्ट्रॅटेजी ठरली, एक समन्वय समिती ठरली आणि जिथं आता महायुतीचा उमेदवार असेल तिथे इतर 2 पक्षांनी, समजा राष्ट्रवादी चिन्ह आहे तिथे शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी या लोकांनी आपलं चिन्ह समजून काम करावं, ही स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. त्यामुळे लोकसभेमध्ये जो सेट आम्हाला जबरदस्त दणका बसला ते आम्ही होऊ देणार नाही, हे अजितदादांनी भाषणामध्ये सांगितलं आणि म्हणून अत्यंत नियोजनबद्ध आम्ही पुढे जातो आहोत. झाल्या लोकसभेमध्ये चुका त्या दुरुस्त करून पुढे गेलं पाहिजे. म्हणून आता महायुतीच्या आमची तयारी त्या पद्धतीची आहे की कुठलाही उमेदवार असेल तर आपल्या पक्षाचा उमेदवार समजून काम करायचं. जी धन्यवाद मिटकरीजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसंदर्भात. तर महाराष्ट्रात मंगळवारी आचारसंहिता लागू होणार आहे. दुपारी 3:30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल. विधानसभा निवडणुकीची दुपारी घोषणा होणार आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुका जाहीर होणार आहेत. आपण पाहतोय आताची सर्वात महत्त्वाची बातमी, विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष पेटलेला आहे. कारण या दोघांमध्येही कित्येक दिवस आरोप प्रत्यारोप सुरू झालेले होते. महायुतीने अनेक निर्णय घेतले आणि या निर्णयाविरोधात सातत्याने महाविकास आघाडी आरोप करताना दिसलेली आहे, टीका करताना दिसलेली आहे. आता हे निर्णय, या निर्णयाचा फायदा, महायुतीने घेतलेल्या निर्णयाचा फायदा विधानसभेत महायुतीला होतोय की महाविकास आघाडीने
सातत्याने केलेल्या टीकेचा फायदा महाविकास आघाडीला होतोय हे पाहणं महत्त्वाचं. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले दोन प्रतिनिधी कुणाल भोईटे आणि शुभम उमाळे हे जोडले गेलेले आहेत. प्रथम शुभमकडे येते. शुभम, महाराष्ट्रात मंगळवारी आचारसंहिता लागू होईल. दुपारी 3:30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असेल. त्यानंतरचं राजकीय वातावरण कसं असणार आहे? कारण त्याआधीच आचारसंहिता लागण्याआधीच राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलेला होता. राजकीय नेते मंडळी महाराष्ट्रात येत होते. थोडंसं थांबवते. आपल्यासोबत बोलण्यासाठी सतेज पाटील हे जोडले गेलेले आहेत. सतेज पाटीलजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? हो जी. आता आपण पाहतोय आजच दुपारी 3:30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल. विधानसभा निवडणुका जाहीर होतील. सध्या महाविकास आघाडीची तयारी कशा प्रकारे आहे? महाविकास आघाडी समोर काय आव्हानं आहेत? नाही, आव्हान नाही आहे. महाविकास आघाडी पूर्णपणे तयारीनं या निवडणुकीमध्ये उतरणार आहे आणि महाराष्ट्रातली जनता वाट बघत होती की बोगस महायुतीचं सरकार कधी घालवायचं, मतदानाची वाट बघत होती. कारण की गेली याच सरकारने 2-2.5 वर्ष स्थानिक स्वराज्य, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका कुठल्याही निवडणुका घेतल्या नाही. लोकशाही नकोच अशा पद्धतीचं वातावरण होतं. आता सुद्धा एक रुमर होती निवडणुका अजून पुढे जातील कारण की अजून घोषणा करायची आहे. परंतु आता शेवटी निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकाचा तारखा जाहीर होत आहेत. अतिशय आनंद आहे आम्हाला की महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला जो बदल पाहिजे तो आता या निवडणुकीमध्ये मतदानाद्वारे बदल झालेला दिसेल. जी जी. पाटीलजी, माझा दुसरा प्रश्न तुम्हाला की सातत्याने महायुतीकडून हा आरोप केला गेला लोकसभेत पण, लोकसभेच्या निवडणुकीत, की महाविकास आघाडीने, विरोधकांनी आमच्या विरुद्ध खोटा प्रचार केला. तर हे कितपत योग्य आहे, कितपत पटतंय? सगळ्या देशातल्या जनतेनं पाहिलेलं आहे की विद्यमान 5 खासदारांनी भाजपच्या जाहीरपणे सांगितलं की आम्ही घटना बदलणार. आता सुद्धा विधानसभेची निवडणुका ही प्रायोरिटी काय भाजपला? राज्यसभेतलं बहुमत मिळवायचं आणि घटना बदलायची, हे एक लॉंग प्लॅन त्यांचा त्या ठिकाणी. आणि म्हणून खरं नरेटिव्ह गेलेल्याचं दुःख त्यांना होतंय की त्यांचा पडदा जनतेसमोर उघडला गेला, याचं दुःख आहे त्यांना. जी जी जी. मात्र पाटीलजी, कालच राष्ट्रवादीत हिरामण खोसकर यांनी प्रवेश केला. यामागचं काय कारण असू शकतं? कारण सातत्याने त्यांच्यावर हाच आरोप होत होता की विधान परिषदेत त्यांनी क्रॉस वोटिंग केलं आणि त्यानंतर ते स्वतः शरद पवारांच्या पण भेटीला गेले होते आणि सातत्याने त्या प्रतिक्रियाही त्यांच्या समोर येत होत्या की मी क्रॉस वोटिंग केलं नाही आणि त्यानंतर त्यांनी अजित पवारांची साथ निवडली आहे. मला वाटते पक्षाशी गद्दारी त्यांनी केलेले आणि त्याचं फळ त्यांना या निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघातले लोक निश्चितपणे देतील. काँग्रेसच्या जीवावर ते मोठे झाले. काँग्रेसला त्यांनी विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये फसवायचं काम प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलं आणि आता 2 दिवसापूर्वी त्यांनी जाहीर केलं काँग्रेसमध्येच राहणार, मी अमकं केलं, शपथ घेतली आणि आता त्यांनी यू टर्न घेतलेला आहे. लोकांनाही आवडत नाही आणि लोक त्याचं उत्तर मतदानाद्वारे देतील. जी 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 जी. धन्यवाद पाटीलजी, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसंदर्भात. तर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. शुभम, तुमच्याकडे येते. महाराष्ट्रात आजच म्हणजेच आचारसंहिता लागू होतीये, विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात काय हालचाली असतील? प्रज्ञा, आपण बघू शकतो आता जे आहे प्रेस नोट आलेली आहे की निवडणूक आयोगाची जी आहे पत्रकार परिषद आज दुपारी 3:30 वाजता होणार आहे आणि त्यानंतर असा एक अंदाज आहे की छटपूजा झाल्यानंतर जी अर्थातच 8 तारखेला आहे तर 10 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये 2 किंवा 3 टप्प्यात निवडणूक होऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर 25 तारखेच्या आधी जे आहे मतमोजणी होणार आहे आणि त्यामुळे पुढच्या 1.5 महिन्यात महाराष्ट्रातील सर्व राजकीय समीकरणं जी आहेत ती बदलताना दिसून येणार आहेत आणि त्याचसाठी महायुतीने पूर्णतः कंबर कसलेली आहे. दिल्ली पासून महाराष्ट्राच्या सर्व कार्यालयापर्यंत जे आहे जोरदार तयारी आपल्याला दिसून येत आहे. बैठका त्यांच्या सुरू होतात, जागा वाटपाबद्दल चर्चा सुरू होती आणि दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने जे आहे पूर्ण आपली ताकद लावायची ठरवलेली आहे. कारण की हरियाणामध्ये ज्या चुका झाल्या त्या पुन्हा एकदा होऊ नयेत, महाराष्ट्रामध्ये देखील होऊ नयेत अशा प्रकारचा निर्धार जो आहे तो त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे
महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी काटेकी टक्कर जी आहे येत्या निवडणुकीमध्ये होणार आहे. प्रज्ञा, जी 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 कुणाल भोईटे हे जोडले गेलेले आहेत. कुणाल, लोकसभेत आपण पाहिलं सातत्याने महायुतीकडून हाच आरोप करण्यात येत होता की महाविकास आघाडीकडून खोटा प्रचार केला जातोय. आता महायुती कोणत्या ताकदीने मैदानात उतरेल? आणि दुसरं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा सातत्याने महाराष्ट्र दौऱ्यावर येताना पाहायला मिळालं होतं. तर याच अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडीचं पुढचं विजन काय असेल, काय लक्ष असेल या विधानसभेत? प्रज्ञा, आज 3:30 वाजता पत्रकार परिषद झाल्यानंतर निवडणूक आयोगाची निवडणुकीचा बिगुल वाजेल आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक चित्र पाहायला मिळतील. एकंदरीतच पाहायचं झालं तर 210 जागांवरती एकमत जे आहे ते महाविकास आघाडीमध्ये झालेलं आहे. मात्र महायुतीचे जे काही जागा वाटप आहेत ते अद्याप झालेलं नाहीये. ते सुद्धा लवकरच होईल आणि यानंतरच पुन्हा एकदा दिल्लीच्या ज्या वाऱ्या आहेत, म्हणजे दिल्ली चे जे नेते आहेत त्यांच्या वाऱ्या पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये होऊ लागतील. कारण ज्याप्रमाणे हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीला यश आलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा यश यायला हवं. यासाठीच दिल्लीचे जे नेते आहेत, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शाह असतील, यांच्या सुद्धा वाऱ्या ज्या आहेत त्या पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे होताना पाहायला मिळतील. आणि यानंतरच संपूर्णतः निवडणुकीच्या या संपूर्ण वातावरणामध्ये ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये जो नरेटिव्ह सेट करण्यात आला होता विरोधकांकडून, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो महायुतीकडून करण्यात येतोय. अशाच प्रकारचा आरोप जो आहे तो वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांच्याकडून करण्यात येतोय. त्यामुळे या नरेटिव्हच्या विरोधामध्ये कशा प्रकारे महायुती उतरते आणि कशा प्रकारे लोकांपर्यंत आपल्या योजना पोहोचवते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण अनेक योजना ज्या आहेत त्या महायुती सरकारने काढलेल्या आहेत आणि जर दसरा मेळाव्याची आपण जर भाषणं ऐकली तर या भाषणांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की आपण ज्या आपल्या योजना आहेत त्या सर्वत्र पोहोचवल्या पाहिजेत, त्या प्रत्येकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि याचाच आधार घेत पोवाड्याच्या माध्यमातून त्या पोहोचणारच आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांनी याच दसरा मेळाव्यामध्ये एक वक्तव्य केलेलं आहे की जे काही निर्णय महायुती सरकारमध्ये घेण्यात आलेले आहेत ते निर्णय आम्ही रद्द करू आमचं सरकार आल्यानंतर. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम कशा प्रकारे या निवडणुकीवरती होतोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. प्रज्ञा, शुभमकडे जाते. शुभम, खरं तर महायुतीकडून अनेक योजना राबवल्या गेलेल्या आहेत, अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत. कालच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वाचे मुंबईकरांसाठी निर्णय घेण्यात आलेले आहेत. आणि दुसरं म्हणजेच या निर्णयाचा आणि या योजनेचा सकारात्मक कुठेतरी चित्र महायुतीच्या बाजूने दिसेल का, काय वाटतं? अर्थातच प्रज्ञा, जेव्हा 2.5 वर्षाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत एकत्रित येऊन जेव्हा सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर त्यांच्या जोडीला जेव्हा अजित पवार आले, त्यानंतर पूर्ण तिन्ही पक्षांनी जे आहे महाराष्ट्रामधील अनेक असे विकास कामं राबवलेले आहेत आणि अनेक असे प्रकल्प योजनांचा शुभारंभ केलेला आहे. अनेक प्रकल्पांचं उद्घाटन देखील झालेलं आहे. त्यामुळे कुठेतरी महायुतीच्या बाजूने महाराष्ट्रात सकारात्मक जी आहे बाजू दिसायला मिळत आहे. पण एक त्याच्यात महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची लोकप्रियता जी आहे महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. म्हणजे गावाखेड्यातील असेल किंवा शहरी भागात असेल, महाराष्ट्राच्या मनात जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत अशी चर्चा जी आहे ती सुरू आहे. आणि त्याच अनुषंगाने निवडणुका होणार आहे आणि महायुतीमधील प्रत्येक नेता जो आहे, प्रत्येक प्रवक्ता जो आहे तो हेच सांगताना दिसून येत आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे आहे येणाऱ्या निवडणुका आम्ही समोर जाणार आहोत. आणि त्याच अनुषंगाने आज संध्याकाळी 4 वाजता नंतर किंवा आज मध्यरात्री 12 वाजता जे आहे आचारसंहिता थांबवते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हे जोडले गेलेले आहेत. सावंतजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो जी, आजच आचारसंहिता लागू होईल. निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज होणार आहे आणि विधानसभा निवडणुका जाहीर होतील. खरं तर महाविकास आघाडीकडून जागा वाटप अजूनही निश्चित झालेलं नाहीये, महायुतीकडून पण जागा वाटप निश्चित झालेलं नाहीये. कोणत्या प्रबळतेने, किती प्रबळतेने खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा मैदानात विधानसभेत उतरेल? मला वाटतं आपण जाणतात की महाविकास आघाडीने लोकसभेत त्याचं प्रत्यंतर दाखवलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी गौण नाहीत. आत्ता महाराष्ट्र वाट पाहतोय कधी एकदा निवडणुका येतात, त्यात घोषित होतील आणि कधी एकदा या लाचार आणि लुटारू सरकारला आम्ही घरी पाठवतो. जी,
त्यामुळे मुळात महाराष्ट्राची जनता वाट पाहते, पक्ष सोडत. कारण ज्यांनी लोकशाही पायदळीत उडवली, ज्यांनी गेल्या 2.5 वर्षात कुठलीही महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेऊ दिल्या नाही, जी त्यांना घरी पाठवणं अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रामधल्या कायदा सुव्यवस्थेची कशी धेंडवडे निघतायत ते तुम्ही स्वतः रोज बातम्यात येत आहात. जी काल परवा एका लोकप्रतिनिधीची हत्या झाली, हे आपल्याला सगळ्यात महाराष्ट्राला ठाऊक आहे. जी किती हत्या झाल्या गेल्या 15 दिवसात तेही माहिती आहे. महिलांवरचे अत्याचार, बालिकांवरचे अत्याचार, भ्रष्टाचार, शेतकरी, बेरोजगार, असंख्य प्रश्न तसेच आहेत, किंबहुना बळावलेत. अशा परिस्थितीत अशा दुराचारी सरकारला घालवणं हे एकमेव कर्तव्य आहे. ते कर्तव्य निभावण्यासाठी महाराष्ट्राची जनता वाट पाहते. या दुपारी घोषित झाल्यानंतर महाराष्ट्राची जनता त्यांना जागा दाखवून देणार आहे. जी जी सावंतजी, जर तुमचा पक्ष सत्तेत आला, महाविकास आघाडी सत्तेत आली, तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलाय? मला वाटतं कालच्या पत्रकार परिषदेवर याचं उत्तर दिलं गेलेलं आहे. जी त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करण्याची गरज आहे आणि जी. जनतेने त्याची आवश्यकता वाटत नाही. जी त्याचा विश्वास आहे त्यांच्या महाविकास आघाडीवर. काळजी करण्याचं कारण. जी जी धन्यवाद सावंतजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात. जी महाराष्ट्रात मंगळवारी आचारसंहिता लागू होणार आहे. दुपारी 3:30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असेल आणि आपल्यासोबत आपले 2 प्रतिनिधी म्हणजेच कुणाल भोईटे आणि शुभम उमाळे हे जोडले गेले होते आणि त्यांनी या संदर्भात अधिकची माहिती दिली होती, तपशील दिला होता आणि धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल.